असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. कारण मेल्यानंतरच महाराष्ट्रातील लोकांना माणसांची किंमत कळते. आज अजितदादा गेल्यानंतर त्यांना जेवढी किंमत लोक देत आहेत, जेवढी लोक हळहळतात, जेवढं प्रेम अजितदादांच्या बाबत दाखवत आहेत, तेवढंच जर ते जाण्याआधी दाखवलं असतं तर कदाचित त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभली असती. अजितदादा कामाचे होते यात शंका नाही. कोविडमधला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये शरद पवार साहेब गर्दीमधून येतात आणि गाडीमध्ये बसतात, हसन मुश्रीफ साहेब येतात. त्याच्यानंतर अजितदादा त्या सगळ्यांची निवेदनं, मृत्यूची भीती असताना देखील त्या सगळ्यांची निवेदनं गोळा करतात आणि ती सोबत घेऊन जातात. प्लेन क्रॅश झाल्यानंतर त्या माळावरती विस्कटलेली सगळी कागदं सांगून जातात की शेवटच्या क्षणापर्यंत अजितदादांनी लोकांचं काम छातीशी घेऊन गेलं. म्हणजे इतका सकाळी 6 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून संध्याकाळी वेळच नाही, म्हणजे 16, 18 तास काम करणारा नेता आज हरपलाय. जिवंत असताना अनेक आरोप लोकांनी केले, पण आज महाराष्ट्रामधील प्रत्येक जण हळहळते. अजितदादाच्या जाण्यानं महाराष्ट्राचं सर्वात मोठं नुकसान झालं. कारण अशी लोक निर्माण होण्यासाठी 30, 40 वर्षांचा एक्सपिरियन्स लागतो आणि अशी माणसं तयार होणं देखील खूप रेअर गोष्ट आहे. वक्तशीरपणा, जिद्द, चिकाटी आणि तितकाच कणखरपणा आणि हजरजबाबीपणा. अगदी तडकीफाड बोलत होते पण काम एकदम प्रेमळ पद्धतीने करत होते. अजितदादांच्या जाण्यानं खूप मोठं नुकसान महाराष्ट्रात झालंय आणि हे भरून निघेल का नाही हे सांगता येत नाही. मित्रांनो, एकच सांगू इच्छितो की माणूस मेल्यानंतर त्याची किंमत करण्यापेक्षा किंवा माणूस मेल्यानंतर त्याला आठवून रडत बसण्यापेक्षा माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची किंमत करायला शिका. निदान आपण केलेलं कौतुक, आपण दाखवलेली भावना त्या माणसापर्यंत पोहोचेल.